आज आम्ही 5 यूट्यूबर्स एकत्र जमलो होतो आणि आमचा बरेच दिवसांचा प्लॅन होता तो फायनली सक्सेसफुल झाला. सो आम्ही ठरवलं चला आपण तनयाकडे भेटू आणि सकाळी सकाळी सगळे मस्त रेडी होऊन इकडे तनयाकडे आलो. सगळ्यांच्या छोट्या छोट्या मुलं आहेत आणि सगळ्यांचं एज ऑलमोस्ट सेम आहे. सो सगळ्या मुलांनी तिथे खूप जास्ती मज्जा केली. अनाया थोडीशी शांत होती कारण तिला वॅक्सिनेशन दिलं होतं, त्याच्यामुळे तिची तब्येत बरी नव्हती. तिने चिडचिड केली नाही म्हणून निवांत बसून मी पण गप्पा मारू शकले. त्यानंतर जेवणाची वेळ झाली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून लंच केलं. पल्लवी जरा लांब राहते, सो तिला लवकर निघायचं होतं. तिला बाय केलं आणि आम्ही सगळ्यांनी डेझर्ट एन्जॉय केलं. त्यानंतर थोड्याच वेळाने चहाची वेळ झाली होती आणि भक्तीचं असं होतं मी आईस्क्रीम खाऊ की काय, मला चहा तर पाहिजेच पाहिजे. म्हटलं चला आम्ही पण तुला कंपनी देतो आणि मस्त मग तिनेच चहा बनवला. आम्ही सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. त्यानंतर बाय करून आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर रोशन म्हटला मला काहीतरी वेगळं खायचं आहे आणि तेही मीच बनवणार. सो त्याने चिकनची काहीतरी एक वेगळी रेसिपी ट्राय केली आणि त्यामध्ये आपला काही सहभाग नसतो खाण्याचा कारण मी व्हेजिटेरियन आहे. सो ही रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर खाली कमेंट करा, कधीतरी शूट करून तुमच्याशी मोठ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. अनफॉर्च्युनेटली भाजीचा फायनल रिझल्ट कसा होता हेच घ्यायचं तो विसरून गेला. नंतर आम्हाला 11 वाजून गेले होते आणि मैत्रिणीकडे जायचं होतं, थोडंसं रुखवतचं डेकोरेशन करायचं होतं. दुसऱ्या दिवशी बेबी शॉवर होतं, त्याचीच ही तयारी चाललेली होती. मी काही फार अशी मदत केली नव्हती म्हणून म्हटलं सगळ्यांना चहा तरी करून देऊ आणि इकडे 12 ते 12:30 वाजले असतील बहुतेक आणि मी सगळ्यांसाठी चहा केला आणि असं संपवला आजचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.